कार्यक्षेत्रामध्ये राजकीय, भौगोलिक, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि इतर अनुषंगिक बाबीच्या अनुषंगाने माझी त्यांच्यासोबत ढोबळमानाने आता चर्चा झालेली आहे आणि इतर विस्तृत माहिती जशी जशी आमची चर्चा होईल तशी त्यांना देण्यात येईल. सध्या परिक्षेत्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्था परिस्थिती सामान्य आहे. शांततापूर्वक जे काही उत्सव होते मागच्या 2 महिन्यामध्ये, जयंती आणि इतर धार्मिक उत्सव ते सगळे शांतपणे पार पाडलेले आहेत. आपण पत्रकारांनी आणि सोशल मीडिया, ऑडिओ व्हिडिओ, प्रिंट मीडिया यांनी वेळोवेळी मला वैयक्तिकरित्या सहकार्य केलेलं आहे. जी काय आवश्यक माहिती होती समाजातून ती पुरवलेली आहे. त्याच्यामुळे पोलिसिंग करणं मला सुकर झालं असा माझा ठाम विश्वास आहे आणि नागरिकांच्या अडचणी आपण आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आमच्या कार्याची जी काय माहिती होती आपण सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली. तर या चांगल्या पोलिसिंगमध्ये आपलं योगदान आहे, त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचा आभारी आहे आणि असंच सहकार्य आपण नवीन पोलीस महानिरीक्षक यांना करणार अशी मला पूर्णपणे आशा आहे. गतकाळामध्ये आपण बघाल वेगवेगळ्या वेळी पंढरपूरच्या विठोबा वारी झाल्या, ज्या वर्षातून 4 वेळा असतात. भीमा कोरेगावचे बंदोबस्त आहेत, आपल्या महालक्ष्मीची यात्रा आहे, ज्योतिबाची यात्रा आहे, खंडोबा आहे, बाळूमामाची यात्रा आता झालेली आहे. इतर वेगवेगळे VIP टूर्स आहेत. पंचायत राज सिस्टीममधले सगळे इलेक्शन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायत, विविध सहकारी संघ इन्क्लुडिंग गोकुळ संघ आपल्या इथचा, ह्या सगळ्या निवडणुका शांततेत पार पडल्या. निर्भयपणे तिथे मतदान पार पडलेलं आहे. काही ठिकाणी जातीय तणाव वाढविण्याचा प्रयत्न झाला, पण तीसुद्धा संयमाने आमच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळली आणि तिथेही समाजामध्ये शांतता नांदत आहे. अंजनगाव खेडोबालाही पुतळ्याविषयक घटना उद्भवली होती, पण तीसुद्धा स्थानिक स्तरावर सगळ्या खात्यांचे समन्वय करून शांततेने हाताळण्यात आलेली आहे. मागील कालावधीत एकूण 34 MCOCचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि विविध संघटित गुन्हेगारांच्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे. आपल्याला सांगू इच्छितो की गणेशोत्सव आणि तुम्हाला मी नोट देतो नंतर. 338 आहेत एकूण साधारण ढोबळमानाने, पण ही नोट आपण देऊ आपण यांना. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की जे सार्वजनिक उत्सव होतात महाराष्ट्रात हे सगळ्यात जास्ती मोठ्या प्रमाणात कोल्हापूर यांच्या 5 जिल्ह्यात होतात. म्हणजे असं समजा आपण की सार्वजनिक गणपतीमधले जवळपास 37% गणपती महाराष्ट्रातले मोठे गणपती या 5 जिल्ह्यात आहेत. म्हणजे जवळपास 28,000 गणपती मोठे गणपती या 5 जिल्ह्यात आहेत आणि दुर्गादेवीच्या स्थापनेत जवळपास 7,000च्या जवळपास मोठे मंडळ आहेत आणि त्याच्यामुळे हा बंदोबस्त हा मोठा भाग असतो, तोही आपल्या इथे शांततेने पार पडलेला आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला माहीत आहे कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे टॉप 3मध्ये होते मतदानाच्या बाबतीत आणि त्याचं कौतुकसुद्धा झालेलं आहे. नंतर आपण बघितलं बारामतीला माननीय DC महोदयांचे अकाली निधनानंतर जी परिस्थिती उद्भवली ती असामान्य होती, पण तीसुद्धा कमीत कमी वेळात चांगल्या प्रकारे हाताळण्यात आली आणि तिथे कायदा सुव्यवस्था आणि गर्दी नियंत्रण चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे. त्यानंतर काही विजिलन्सचा भाग होता, काही दक्षता ठेवण्याचा भाग होता. तर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची जी पोलीस खात्यावरची कारवाई आहे त्याच्यातही जवळपास 20 ते 30% घट मागच्या 3 वर्षात झालेली आहे आणि हेच विजिलन्स आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे. एक मोठा कन्सर्न रेंजमध्ये प्राणांतिक अपघाताचा आहे. सध्या DG साहेबांनी प्राणांतिक अपघात 10%नी कमी करावं असं टार्गेट आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, सगळ्या जिल्ह्यांना, सगळ्या वरिष्ठांना. तर याच्यामध्ये आघाडीवर पुणे जिल्हा आहे, सातारा आहे, सोलापूर आहे. म्हणजे महाराष्ट्रात जे जास्ती अपघात घडतात प्राणांतिक अपघात हे या 3 जिल्ह्यात आहेत. बाकी दोन्ही जिल्ह्यात आहेत पण संख्या जास्ती आहे. पुणे, सातारा, सोलापूर. म्हणजे पुणे, सोलापूर, सातारा असं आहे. कोल्हापूर, सांगलीसुद्धा आहे पण प्रमाण त्या 3 जिल्ह्यात जास्ती आहे. पण आम्ही हे जे प्रयत्न केले या 4 महिन्यात जवळपास 10%नी फॅटल ॲक्सिडेंट्स कमी झालेले आहेत आणि मृत्यूची संख्या 7%नी घट आहे या 4 महिन्यात. तर थोडा प्रयत्न आमचा चालू आहे. मी तुम्हाला संख्या देतो, एकूण जी संख्या आम्ही काढलेली सुद्धा आहे, पण मी तुम्हाला फक्त पर्सेंटेज सांगत आहे सध्या. म्हणजे आम्ही तुम्हाला आकडे देऊ. गुन्ह्यांमध्ये मालमत्तेच्या गुन्ह्याती घट आहे साधारण 5 जिल्ह्यांमध्ये. त्याच्यात तुम्ही बघाल तर सिरियस गुन्ह्यांमध्ये घट आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 136नी घट आहे आणि मालमत्तेच्या गुन्ह्यात 371नी घट आहे. म्हणजे मी हे नाही म्हणत की घट जी आहे ती आपोआप झालेली आहे. काही ठिकाणी प्रयत्नसुद्धा झालेले आहेत. वाहन चोरीमध्येही घट झालेली आहे. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा आहे,
इथे प्रयत्न जे आहेत क्राईम क्लॉक मॅपिंग करून ते फील्डवर प्रयत्न करून झालेली आहे आणि ही कंट्रोलमध्ये राहावी हाच आमचा उद्देश आहे. आपण बघाल तर नसरापूर राजगडची घटना घडली होती दुर्दैवी अल्पवयीन मुलीची. विक्रमी काळात त्याचे चार्जशीट सबमिट झालेलं आहे, स्पेशल कोर्ट गठीत झालेला आहे आणि आता ट्रायलसुद्धा सुरुवात झालेली आहे. विशेष न्यायालय विशेष वकील हे दोघांची नेमणूक झालेली आहे. तर असे प्रयत्न इतरही प्रकरणांमध्ये आम्ही करत आहोत बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा. गुन्हे उघडकीचं प्रमाण परिक्षेत्रामध्ये सध्या 90% आहे आपल्या माहितीसाठी आणि हे चांगलं राहावं हे आमची उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये रिकव्हरी मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये दरोडा, जबरी, चोरी, चेन स्नॅचिंग याच्यामध्ये रिकव्हरी चांगली व्हावी आणि 100% रिकव्हरी होऊन ती नागरिकांना फिर्यादींना परत करावी हा आमचा उद्देश सतत चालू आहे. तांत्रिक बाबीमध्ये आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये आम्ही चांगले उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आम्ही अंमलदारांना अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केलेलं आहे. 3 नवीन कायद्यांची अंमलबजावणी, ई साक्ष आहे, ई FIR आहे, 0 FIR आहे. फॉरेन्सिक सायन्सच्या व्हॅन आलेल्या आहेत त्यांची भेटी. नंतर IT SSO म्हणून महिलाविषयक गुन्ह्यांचे एक पोर्टल आहे. नॅटगिट म्हणून एक तांत्रिक माहिती पूर्ण पोलीस दलाला मिळेल, जे आपण फॉरेनमध्ये बघता की त्यांचे फोटो आणि लोकेशन्स आणि बाकी गोष्टी मिळण्याची एक यंत्रणा आहे नॅटगिट म्हणून, त्याचा वापर. नाफिस म्हणून एक फिंगरप्रिंटची एक अत्याधुनिक यंत्रणा आहे, जिल्हास्तर टू दिल्लीपर्यंत कनेक्टिव्हिटी ठेवून आणि रेकॉर्ड अपडेट ठेवणे डिजिटल फिंगरप्रिंटचं, ते एक ॲक्टिवेट झालेलं आहे आणि या 6 महिन्यामध्ये चांगली प्रगती आहे. गांजा, अफू, MD याच्यावर भरपूर कारवाई केलेली आहे आणि ती चालू आहे. अजून काही ठिकाणी कमी आहे पण ती चालू आहे. फायरआर्म्स पकडण्याची सुद्धा कारवाई आहे. कारण सांगली जिल्ह्यात एक इनोवा पकडली, त्याच्यात 134 किलो गांजा पकडला, त्याचा ट्रेस बाहेरच्या राज्यात आहे. त्याच्यापूर्वी पुणे ग्रामीणमध्ये जवळपास 400 किलो गांजा पकडलेला आहे. ती एक चांगली कारवाई आहे. ते सतत चालू आहे आणि जनता, नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांच्यासोबत आमचं कम्युनिटी पोलिसिंगचंही वेगवेगळ्या माध्यमाद्वारे प्रयत्न चालू आहेत. नागरिकांनी चांगलं सहकार्य केलं आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. त्यामुळे वैयक्तिकरित्या मी समाधानी आहे आणि इथे चांगलं पोलिसिंग करून सगळ्या पोलिसिंगचे सगळे परिमाण आम्हाला वापरता आले. नागरिकांकडून त्याची पोचपावती मिळाली. ही माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आणि यासोबत मी माझे नवीन सहकारी श्री रंजन शर्मा यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांनाही काही बोलायचं असेल तर ते आता बोलतील.